महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाद्वारे येत्या पौर्णिमेला 11 नोव्हेंबर रोजी गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुक्याजवळ असलेलं निसर्गरम्य पर्यटक निवास बोदलकसा येथे पौर्णिमा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे। वन्यजीव अभ्यासक व ज्येष्ठ लेखक मारुती चितमपल्ली यांच्यासोबत रानगप्पांचा कार्यक्रम होणार आहे। साहित्य क्षेत्रातील नामांकित तसंच नवोदित कलाकारांसाठी हक्काचं व्यासपीठ उपलब्ध करून देणे, पौर्णिमा महोत्सवाच्या माध्यमातून पर्यटकांमध्ये निसर्ग तसंच वन्यजीवांविषयी गोडी निर्माण करणे हा महामंडळाचा मानस आहे। महोत्सवाच्या माध्यमातून आपली पारंपरिक कला, संस्कृती, साहित्य याची ओळख पर्यटकांना करून देण्यात येणार आहे। दर महिन्याच्या पौर्णिमेला महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या प्रत्येकी एका पर्यटक निवासात पर्यटकांसाठी मोफत सांस्कृतिक साहित्यिक चर्चांचं आयोजन करण्यात येत असून पर्यटक हे निवासाच्या परिसरातच सांस्कृतिक कार्यक्रमांचा आनंद घेऊ शकतात। आगामी कालावधीत मारुती चितमपल्ली, नाधो महानोर, फादर फ्रान्सिस दिब्रेटो या साहित्यिकांची मांदियाळी पर्यटकांना विविध पर्यटक निवासात विनामूल्य अनुभवण्यास मिळणार आहे। हा महोत्सव जिल्हाधिकारी डॉक्टर कादंबरी बलकवडे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर राजा दयानिधी, वनसंरक्षक व क्षेत्र संचालक रामानुज आणि उपवन संरक्षक एस युवराज यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे। महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या वतीने 21 जानेवारी रोजी प्रख्यात लेखक कवी संदीप खरे यांच्या मुख्य उपस्थितीत पर्यटक निवास कुणकेश्वर येथे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अभिमन्यू काळे यांच्या उपस्थितीत पौर्णिमा महोत्सवाचं उद्घाटन झालं होतं। महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळामार्फत डिसेंबर 2018 पासून पौर्णिमेचं औचित्य साधून पौर्णिमा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे। पौर्णिमा महोत्सवाची संकल्पना व्यवस्थापकीय संचालक अभिमन्यू काळे यांची असून पौर्णिमा महोत्सवाची माहिती महाराष्ट्र पर्यटन महामंडळाचे मुख्य लेखाधिकारी व विभागीय पर्यटन प्रमुख विदर्भ विभाग यांनी दिलेली आहे। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।